युट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. मसाला वाटायचा चाललंय सुनबाईचं. इकडे मटण टाकले, तयारी चालली. मटण आणले आज. गणपती उठल्यापासून बसल्यापासून नव्हतं आणलं. श्रावण संपल्यावर एकदा आणलं होतं. तर आता चालली मटणाची तयारी. वाट वाट हे बघा, शिजत टाकले. चिकन आणले, गावरान कोंबडी आणली 1 किलो. हे बघा, आत्ताच टाकलंय शिजत. बघा, आज चिकनचा बेत आहे. चिकन म्हणजे गावरान कोंबडी आणलेली. हे बघा, टाकलंय शिजत. तिखटाच्या रस्स्यासाठी हे करते. मसाला वाटते. अजून पाणी गरम झालं नाही चिमा. फुल केला गॅस मी. जरा पाणी गरम झालं नाही, आत्ताच टाकले. सकाळी त्यांच्या डब्यासाठी हे बघा, बेसन पिठाची पोळी केलती. चपात्या केल्या त्या डब्यासाठी. हे बघा, 2-4 चपात्या. आता ताज्या भाकरी करायच्यात आपल्याला बाजरीच्या. भात केलाय, थोडासाच भात, कोण नाही खात. इकडे मटण टाकलंय शिजत. मसाला पण झालाय भाजून. इकडे भात केलाय, मटण टाकलंय शिजत. तर आता शिजलं म्हणजे मटण, मग तिखटाचं टाकायचं आपल्याला. रस्सा बनवायचा. मसाला बघा वाटून घेतलाय. मसाला सुनबाई सगळं तयारी करते घरी असल्यावर. हे बघा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर, अजून खोबरं भाजून, कांदा भाजून, गरम मसाला सगळं ह्याच्यात टाकून, पांढरे तीळ भाजून टाकलेले आहेत ह्याच्यात. सगळा मसाला आपण भाजून घेतलेला आहे. खडा मसाला त्यातच भाजताना. तर हा मसाला आपल्याला आता ह्यात फक्त तिखट आणि मीठ ॲड करायचं रस्सा बनवताना. चला, तर आता इथं शिजत टाकलेलंच आहे. दाखवले तुम्हाला. पाणी थोडं लागलंय गरम व्हायला. हे बघा, हो, सुक्क थोडंसं बनवायचंय आणि पातळ थोडंसं बनवायचंय. चला, तर मग कसं काय वाटतंय सांगा. हे बघा, लागलंय पाणी सुटायला. हे बघा, अजून पाणी काय ओतलं नाही, नुसतं मसाल्यात टाकले हे लसूण, खोबरं, कांदा, आलं सगळं टाकले ह्याच्यात पण शिजताना. चला, तर मग बनवायचा रस्सा. रस्सा बनवायचं चालले. हे बघा, ती शिजवलेल्याचा रस्सा आहे. हाच आपल्याला रस्सा पातळ ह्याच्यात वतायचा आहे. वाटलेला मसाला टाकलाय. इकडं काय केलंय, सुक्क इकडे बनवले. हे बघा, सुक्क बनवले. इकडं सुक्क मटण बनवलंय इकडं मस्त पैकी. झाकून ठेवते थोडंसं. इकडे चाललंय पातळ रस्सा बनवायचं. आणि या रस्स्यात पण थोडंसं टाकायचंय ही मटण आहे ना. हे बघा, ही पातळ ह्याच्यात पण ही टाकायचंय मटण. आपल्याला ही पातळ रस्सा बनवायचा आहे. हे मसाला ही टाकला ह्याच्यात, मग घट्ट होतोय रस्सा. पाणी वाटायचं मिक्सरचं भांडं धुवून. हे बघा, हे पिवळा रस्सा ठेवलाय पिण्यासाठी. पिलो आता आम्ही माऊलीसाठी आणि माऊलीच्या पप्पासाठी ठेवलाय. त्याला जेवताना लागतो पिवळा रस्सा. ते नाही का म्हणतात पांढरा रस्सा, लाल रस्सा, तसलं लागतं आमच्यात. हे बघा, चांगलं परतून घेतले. तर आपलं सुक्क पण बनवून झालेलं आहे. आता गावरान कोंबडीचं आहे बरं का मटण. गावरान कोंबडी आणली होती एक अख्खी. चला, आता ह्याच्यात पण आपण वतणार आहे पाणी आणि ती मटण वतणार आहे.
तुमच्यात पितात का असा पिवळा रस्सा? भातावर तर लय छान लागतो बरं का, पण भात इंद्रायणी लागतो या बायला. इंद्रायणीचा चिकट भात असला ना छान लागतो ही रस्सा. चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. बघा तेल सुटायला लागले. भाजलेलाच असतो ही सगळा मसाला, एवढी बी काय जास्त परतायची गरज नसते, पण परतायचं म्हणजे छान टेस्ट येते रस्स्याला. मटन मसाला टाकलाय त्याच्यात. आपला खडा मसाला पण आहे याच्यात. खडा मसाला टाकलाय आपण मसाले वाटताना. चला आपल्याला आता रस्सा आणि ती मटण ओतून घ्यायची. भाजते का म्हणजे मग आपलं झालं तिखट रस्सा तयार. हे बघा, ते शिजलेलं पाणी असतं ना तेच ओतून घ्यायचं, म्हणजे टेस्ट छान येते रस्स्याला. हे बघा सुक्या पातळ ह्याच्यात, पातळ ह्याच्यात एवढं मटण टाकायचं आपल्याला, कारण जास्त कोण खात नाही पातळ्यातलं, सुक्कच लागतं. माऊलीच्या पप्पाला तर सुक्कच लागतं. आपल्याला पाणी पाहिजे तेवढं आता ओतून घ्यायचंय. हे बघा असा रस्सा झालाय. उकळल्यानंतर तरी येते वर, उकळून द्यायचं आता आपल्याला थोडा वेळ. हे बघा हळूहळू तरी यायला लागली आपली. उकळून द्यायचं आता थोडंसं. चला झालंय आपलं पातळ रस्सा पण तयार आहे आपला. हे बघा पातळ रस्स्यात पण आपण टाकलेलं आहे मटण. हे बघा पातळ रस्सा भाकरी बरोबर आता हे असा चुरून खायचा तरी यायला लागली बघा. चला तर मग आता तयार आहे आपलं पातळ रस्सा आणि सुक्क कोंबडीचं मटण, सुक्क मटण. चला तर मग कसं वाटलं, बाय बाय. अजून भाकरी व्हायच्यात, ताज्या ताज्या गरम भाकरी करायच्यात. मटण करून झालेले, या जेवायला गरम गरम भाकरी बनवायची. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बाय बाय. जय महाराष्ट्र.